नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं YouTube चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी निमीची क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे इम्पॉर्टंट निमीचे क्वेश्चन मी त्याच्यावरती घेत असतो. त्यापैकीच हा डीसी जनरेटरचा दुसरा पार्ट, इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं पहिलं मॉड्यूल, त्याचा पहिला पार्ट डीसी जनरेटरचा पहिला पार्ट मी याआधी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याचा दुसरा पार्ट बद्दल आज आपण बघणार आहोत. चला मग आता स्टेप बाय स्टेप क्वेश्चनला सुरू करूया. बघा, या आधीचे 28 प्रश्न मी पहिल्या पार्टमध्ये घेतलेले आहेत. आज सुरू करूया क्वेश्चन नंबर 29 पासून. आता क्वेश्चन नंबर 29 काय म्हणतो, विच मटेरियल यूज टू मेक द ब्रश इन अ जनरेटर. जनरेटरमध्ये ब्रश बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते किंवा असं कोणतं मटेरियल वापरलं जातं की ज्या मटेरियल पासून आपण काय करतो, डीसी जनरेटरमध्ये ब्रश बनवत असतो. बघा, डीसी जनरेटरमध्ये ब्रश कशासाठी वापरतो आपण, तर जो डीसी जनरेटरमध्ये जो तयार झालेला डीसी सप्लाय आहे त्याला आउटपुटला घेण्यासाठी, कशासाठी, डीसी तयार झालेल्या सप्लायला आउटपुटला घेण्यासाठी आपण ब्रश वापरत असतो. मग या ब्रशचं मुख्यतः मटेरियल हे असते कार्बन. एक तर आपण म्हणतो कार्बन ब्रश असतो किंवा ग्राफाईट. कार्बन किंवा काय असतं, हे ग्राफाईट असतं. मग क्वेश्चन आपला एमसीक्यू याच्यामध्ये बघा, ऑप्शन मध्ये स्टील किंवा ग्राफाईट का नाही, कार्बन किंवा ग्राफाईट. कार्बन किंवा ग्राफाईट म्हणजे ऑप्शन नंबर बी, कास्ट आयन आणि ग्राफाईट का नाही, म्हणजे याच्यापैकी ग्राफाईट बरोबर होतं, पण बघा कास्ट आयन आपण नाही का योग बनवण्यासाठी वापरत असतो. नंतर मग क्वेश्चन म्हणजे याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. ए पण चुकीचं आहे, बी पण बी बरोबर आहे, सी आणि डी चुकीचे आहेत. म्हणजे याचं बरोबर उत्तर आलं ऑप्शन नंबर बी. आता नंतरचा प्रश्न बघा, वाय द डीसी जनरेटर आर लुझिंग देअर रेसिड्युअल मॅग्नेटिझम. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे काय हे बघितलं. त्याच रिलेटेड काय प्रश्न आहे की डीसी जनरेटरमध्ये त्याचं अविष्ट चुंबकत्व का गमावतं. मग मी याच्या आधी तुम्हाला कारण सांगितले होते. पहिलं कारण असं असू शकतं की जर तुम्ही जनरेटरला खूप दिवसासाठी बंद ठेवलं तर तुमचा डीसी जनरेटर रेसिड्युअल मॅग्नेटिझम गमवेल. दुसरं कारण असू शकतं की जर तुम्ही त्या डीसी जनरेटरला क्लॉकवाईज डायरेक्शन न फिरवता सारख्या वेळेस जर का तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरवत राहिले तरी सुद्धा तुमच्या डीसी जनरेटरचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम संपत असतं किंवा काय म्हणतात त्याला नष्ट होत असतं. मग आता आपण ऑप्शन मध्ये बघूया. ऑप्शन नंबर काय, हेवी शॉर्ट सर्किट इन लोड. लोडचा शॉर्ट सर्किटचा आणि रेसिड्युअल मॅग्नेटिझमचा एक संबंध नाहीये. मग हे पण ऑप्शन नाही राहणार. रनिंग विदाउट लोड कंटिन्युअसली, जर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जनरेटरवर जर का लोडच नसेल तर त्याचा सुद्धा काही लोडचा आणि रेसिड्युअल मॅग्नेटिझमचा संबंध नाही, म्हणून ऑप्शन नंबर बी पण येणार नाही. ऑप्शन नंबर सी काय म्हणते, कंटिन्युअस रनिंग विदाउट ब्रेक, म्हणजे ती मोटर कंटिन्युअस चालू आहे. मी काय सांगितलं, जर मोटर कंटिन्युअस बंद असेल तर तुमचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम नष्ट होईल, पण कंटिन्युअस चालू असल्यावर रेसिड्युअल मॅग्नेटिझम नष्ट होत नाही, म्हणून ऑप्शन नंबर सी सुद्धा चुकीचं आहे. मग लास्ट ऑप्शन बघा, चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन व्हेरी ऑफ्टन, म्हणजे रोटेशनची दिशा खूप वेळा बदलल्यानंतर. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही तुमचा जनरेटर क्लॉकवाईज फिरवायला पाहिजे होता पण तुम्ही खूप वेळा अँटी क्लॉकवाईज ते जनरेटरला फिरवलं, त्याच्याचमुळे तुमचं डीसी जनरेटरचं काय म्हणते त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम नष्ट होत असतं. मग याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन व्हेरी ऑफ्टन, म्हणजे रोटेशनची दिशा खूप वेळा बदलल्यानंतर. आता नंतरचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 31 काय म्हणतो, हाऊ डज द मॅग्नेटिक सर्किट कम्प्लीट थ्रू योक अँड पोल इन अ जनरेटर. म्हणजे जनरेटर मधील योक आणि पोल मधून चुंबकीय सर्किट कसे पूर्ण होत असते. इलेक्ट्रिक सर्किटचे दोन टाईप सर्किटचे दोन टाईप पडतात. एक असतं इलेक्ट्रिकल सर्किट, एक असतं इलेक्ट्रिकल सर्किट आणि दुसरं असतं मॅग्नेटिक सर्किट. हे आपण फर्स्ट इयर मध्ये शिकलेलो असेल. बघा, मग आता त्यांनी विचारलं काय की योक आणि पोल मधनं नेमकं कशा प्रकारे मॅग्नेटिक सर्किट कम्प्लीट होत असतं. इथं बघा, हा आपला मी त्या आधीच्या बघा, हा आहे पोल. मग पोल बघा, इथं लॅमिनेटेड पोल असतो. या पोलवरती कोणती वाइंडिंग असते, आपली एक्साइटेशन वाइंडिंग असते. मग ज्या वेळेस ही एक्साइटेशन वाइंडिंग आपण एक्साइटेशन प्रोव्हाइड करतो, त्यावेळेस या एक्साइटेशन वाइंडिंग मधून म्हणजे एक्साइटेशन वाइंडिंग मध्ये तयार झालेला फ्लक्स या पोल थ्रू योक मध्ये पूर्ण मशीन मध्ये डिस्ट्रीब्यूट होत असतो. म्हणजे हा पोल, या जिथे जी एक्साइटेशन वाइंडिंग आहे, या पोल म्हणजे या एक्साइटेशन वाइंडिंग मुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे या पोल थ्रू काय होत असते, पूर्ण योक मध्ये आणि या पूर्ण मोटर मध्ये काय होत असते, सर्क्युलेट होत असते. म्हणजे आता ऑप्शन बघू आपण. त्यांचं म्हणणं की योक आणि पोल मधून चुंबकीय सर्किट कसे पूर्ण होते. मला सांगा, फील्ड कॉईल नव्हते का, नाही. फील्ड कॉईल ही एक्साइटेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. फील्ड कॉईलचं काय काम असतं, एक्साइटेशन देणं, एक्साइटेशन प्रोव्हाइड करण्याचं काम असतं. मग आर्मेचर कोरचा आणि म्हणजे ज्या स्टेटरच्या मॅग्नेटिक सर्किटचा काही एक संबंध नसतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए पण नाहीये, ऑप्शन नंबर बी पण नाहीये.
ऑप्शन नंबर सी काय म्हणतं, लॅमिनेटेड पोल कोर, म्हणजे हे सर्किट लॅमिनेटेड पोल कोर पासून कम्प्लीट होत असतं. जे मी तुम्हाला सांगितलं, जे पोल असते या पोलच्या कोर मधूनच काय होत असतं, हे मॅग्नेटिक सर्किट काय होत असतं, कम्प्लीट होत असतं. मग ऑप्शन नंबर डी काय, कंडक्टर इन आर्मेचर, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आर्मेचरच्या कंडक्टरशी काही संबंध नाही, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, लॅमिनेटेड पोल कोर. बरोबर. आता बघा क्वेश्चन नंबर 32 काय म्हणतो, व्हाय द टर्मिनल व्होल्टेज डिक्रीजेस इफ लोड इन्क्रीजेस इन डीसी शंट जनरेटर. म्हणजेच डीसी शंट जनरेटर मध्ये लोड वाढल्यानंतर टर्मिनल व्होल्टेज का कमी होते. बघा आधीच्या लेक्चरमध्ये आपण आर्मेचर रिएक्शन नावाचा कन्सेप्ट बघितला. आता हा डीसी जनरेटर असो, बघा इथं डीसी शंट जनरेटर दिला किंवा कोणताही डीसी जनरेटर असो, ज्या वेळेस त्याच्यावरती लोड वाढतो, बघा काय वाढला, आपला लोड वाढला. लोड वाढल्यामुळे लोडचा करंट वाढणार आणि करंट वाढला म्हणजे आर्मेचरचा करंट वाढणार आणि हा आर्मेचरचा करंट वाढल्यामुळे आर्मेचरचा काय म्हणणार आपण, आर्मेचर फ्लक्स वाढणार. आणि आर्मेचर फ्लक्स वाढला तर आर्मेचर फ्लक्स वाढल्यामुळे आर्मेचर फ्लक्स हा काय होतो, आपल्या मेन फ्लक्सला काय करतो, डिस्टर्ब करतो आणि तिथं आर्मेचर रिएक्शन होते. मग याच आर्मेचर रिएक्शनमुळे काय होत असतं की जो ज्यावेळेस आपण टर्मिनल म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण लोड वाढवतो, लोड वाढल्यामुळे जे टर्मिनल व्होल्टेज असतं ना, जे आपल्याला आउटपुटला व्होल्टेज भेटते, व्होल्टेज कमी होत असतं. मग ऑप्शन बघा, बिकॉज ऑफ द आर्मेचर रिएक्शन, म्हणजे ऑप्शन नंबर एच आपलं पहिलं बरोबर उत्तर आहे. याचं उत्तर काय की बिकॉज ऑफ द आर्मेचर रिएक्शन इफेक्ट, म्हणजे लोड वाढल्यानंतर टर्मिनल व्होल्टेज का बरं कमी होत असतं, याचं उत्तर आहे बिकॉज ऑफ द आर्मेचर रिएक्शन इफेक्ट किंवा आर्मेचर रिएक्शनच्या प्रभावामुळे. आता बाकीचे ऑप्शन वाचून, ऑप्शन नंबर बी काय म्हणतो, ड्यू टू इन्क्रीज इन आर्मेचर रेजिस्टन्स, लोड वाढल्यानंतर आर्मेचर रेजिस्टन्स वाढणार नाही. बिकॉज ऑफ द ब्रश व्होल्टेज ड्रॉप डिक्रीजेस, ब्रश व्होल्टेज ड्रॉप डिक्रीज झाल्यामुळे सुद्धा नाही. आणि ऑप्शन नंबर डी काय आहे, ड्यू टू द इन्क्रीज इन अ शंट फील्ड इंडक्टन्स. बघा इंडक्टन्स हा डायरेक्टली लोड किंवा काय लोड करंट वरती डिपेंड नसतो, म्हणून याचा बरोबर होत आहे ऑप्शन नंबर ए, काय बिकॉज ऑफ द आर्मेचर रिएक्शन इफेक्ट, म्हणजेच आर्मेचर रिएक्शन इफेक्ट मुळेच काय होत असतं, आपलं टर्मिनल व्होल्टेज काय होत असतं, कमी होत असतं. क्वेश्चन नंबर 33 काय म्हणतो, विच टाइप ऑफ डीसी जनरेटर यूज फॉर अ लॉंग डिस्टन्स लाईन. आता लॉंग डिस्टन्स डिस्ट्रीब्युशन लाईन साठी म्हणजेच लांब पल्ल्याच्या वितरण ओळीसाठी कोणत्या प्रकारचा डीसी जनरेटर वापरला जातो. आपण डीसी जनरेटरचे टाईप बघितले होते की सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर मध्ये 3 प्रकार पडतात, एक असं सिरीज, दुसरा शंट आणि तिसरा असतो कंपाऊंड. बघा त्यापैकी जो शंट जनरेटर आहे ना, तो आपण बॅटरी चार्जर म्हणून वापरतो. बॅटरी चार्जर किंवा ज्या ठिकाणी कॉन्स्टंट व्होल्टेजची गरज आहे, कॉन्स्टंट व्होल्टेजची ज्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी आपण कॉम्प्युटर वापरतो, सो शंट जनरेटर वापरतो. सिरीज जनरेटर आपण सिरीज जनरेटर ऍज अ बूस्टर म्हणून वापरत असतो, ऍज अ बूस्टर वापरतो शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन कमी पल्ल्याची ट्रान्समिशन लाईन आपल्याला बूस्टर म्हणून वापरायचं असलं, व्होल्टेज ड्रॉप झाला आणि बूस्टर म्हणून आपण कोणता जनरेटर वापरतो, सिरीज जनरेटर वापरतो. डिफरन्शियली कंपाऊंड जनरेटर बघा हा तसा तर डिफरन्शियली कंपाऊंड जनरेटर कुठे वापरला जात नाही, फक्त याचा फक्त एकच यूज आहे, त्याला म्हणायचं आपण इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग. इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग या व्यतिरिक्त डिफरन्शियली कंपाऊंड जनरेटर कुठेही वापरला जात नाही. आणि चौथा उरला कम्युलेटिव्हली कंपाऊंड जनरेटर. हा जनरेटर आपण वापरत असतो लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन लाईनला, जिथं ज्या ठिकाणी लांब पल्ल्याची ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन आहे त्या ठिकाणी आपण कोणता जनरेटर वापरत असतो, कम्युलेटिव्हली कंपाऊंड जनरेटर वापरत असतो. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो, विच मेथड यूज टू इम्प्रूव्ह द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ डीसी जनरेटर. डीसी जनरेटरमध्ये इन्सुलेशन प्रतिरोधक क्षमता सुधारण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. म्हणजेच बघा डीसी जनरेटरमध्ये जर का तुम्हाला डीसी जनरेटर वाइंडिंगचा इन्सुलेशन रेजिस्टन्स वाढवायचा असेल, मग त्यासाठी आपण काय वापरतो, मग रिप्लेसिंग द ब्रश फ्रिक्वेंटली, ब्रश बदलत राहायचे का, ब्रशचा आणि वाइंडिंगच्या इन्सुलेशनचा संबंध नसतो. मग बघा हिटिंग द मशीन बाय रनिंग पिरियॉडिकली, त्यांचं म्हणणं काय आहे की वेळोवेळी चालून मशीन गरम करणे. मला सांगा मशीन जर चालू केल्यानंतर जर मशीन गरम झाली तर म्हणजे हिट लॉस झाला, मग या पद्धतीने आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स वाढवणार नाही किंवा इम्प्रूव्ह करणार नाही. क्लिनिंग द कम्युटेटर सेगमेंट रेग्युलरली, कम्युटेटर सेगमेंट क्लीन केल्यानं काय बघा, कम्युटेटरचं काय काम असतं, तयार झालेल्या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कम्युटेटरचं असतं. मग मला सांगा जर आपण या कम्युटेटर सेगमेंटला क्लीन केलं तर वाइंडिंगच्या इन्सुलेशन रेसवरती काही परिणाम होणार का, नाही. मग बघा ब्लोईंग द हॉट एअर टू द मशीन ड्युरिंग द मेंटेनन्स, म्हणजे ज्यावेळेस देखभाल करताना मशीनमध्ये गरम हवा वाहणे. आता हे कशासाठी केलं जातं बघा, ज्या वेळेस बघा आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स काय करायचंय, इम्प्रूव्ह करायचे किंवा चांगलं करायचं आपल्या मशीनचं. काय होतं कधी कधी काय होतं, मशीन चालल्यानंतर किंवा एका ह्युमिडिटीमुळे त्या मशीनमध्ये काय होतं, मशीनच्या
वाइंडिंग मध्ये काय असतं थोडं म्हणजे पाण्यासारखं गोष्ट म्हणजे काय आपण त्याला काय म्हणतो ओलावा जमा होतो. मग या ओलावाला नष्ट करण्यासाठी आपण काय करणार, ज्यावेळेस त्या मशीनचा आपण मेंटेनन्स करत राहू, त्या मेंटेनन्स करताना त्याच्यामध्ये काय करायचं, गरम हवा त्याच्या मशीनमध्ये काय करायची, गरम हवा मारायची, जेणेकरून त्या गरम हवेमुळे काय होणार, ते मॉइश्चर काय होणार, कमी होणार आणि आपल्या मशीनचा काय म्हणते त्याला आपला इन्सुलेशन रेजिस्टन्स काय होणार, इम्प्रूव्ह होणार. मग याचा बरोबर उत्तर काय, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर डी, ब्लोइंग द हॉट एअर इन द मशीन ड्युरिंग द मेंटेनन्स. म्हणजे मेंटेनन्स करताना त्या मशीनमध्ये काय करा, तुम्ही गरम हवा मारा, जेणेकरून तुमच्या मशीनचा काय इन्सुलेशन रेजिस्टन्स काय होईल, इम्प्रूव्ह होणार. आता काय क्वेश्चन नंबर 35 काय म्हणतो, विच टाइप ऑफ डीसी जनरेटर वर्क्स इन अब्सेन्स ऑफ रेसिड्युअल मॅग्नेटिझम. कोणत्या प्रकारचा डीसी जनरेटर अविष्ट चुंबकत्वाच्या अनुपस्थितीत कार्य करतो. बघा, दोन टाईपचे डीसी जनरेटर असतात, एक असतं सेल्फ एक्साइटेड, दुसरा असतो सेपरेटली एक्साइटेड. मग मी तुम्हाला सांगितलं की जो सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर असतो त्याच्यामध्ये आपण एक्साइटेशनसाठी बाहेरचा सप्लाय लावत नाही. मग बाहेरचा सप्लाय लावत नाही म्हणून तिथं रेसिड्युअल मॅग्नेटिझम काम करत असतं. ज्या ठिकाणी आपण बाहेरचा सप्लाय लावतो तिथं रेसिड्युअल मॅग्नेटिझम नसलं तरी चालतं. मग असा कोणता जनरेटर आहे की ज्या जनरेटरमध्ये आपण काय करतो, एक्सटर्नल एक्साइटेशनसाठी डीसी सोर्स देतो, तर तो आहे सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. म्हणजे याच्यात बघा, ज्याच्यामध्ये एक या फील्ड वाइंडिंगला एक्साइटेशन करण्यासाठी एक काय दिलेलं आहे, बाहेर एक्सटर्नल काय डीसी सोर्स दिलेला आहे. मग याच जनरेटरमध्ये आपल्याला या जनरेटरमध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम नसलं तरी सुद्धा चालतं. मग याचं उत्तर काय येणार बघा, याचं उत्तर डायरेक्ट येणार, कारण बघा शंट जनरेटर, सिरीज जनरेटर आणि कंपाऊंड जनरेटर नाही का, हे सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे टाइप्स आहेत. आणि हे सेल्फ एक्साइटेड म्हणजे याच्यामध्ये काय लागणार आपल्याला, रेसिड्युअल मॅग्नेटिझम लागणार. पण सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटरमध्ये आपण एक्साइटेशनसाठी दुसरा सप्लाय देऊन राहिलो, त्याच्यामुळे याच्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम नसलं तरीही चालेल. म्हणजे याचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर डी, काय सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतो, विच टाइप ऑफ जनरेटर यूज इन आर्क वेल्डिंग. मी आताच सांगितलं बघा की आर्क वेल्डिंग साठी कोणत्या प्रकारचा डीसी जनरेटर वापरला जातो. आता मी तुम्हाला जनरेटरचे टाइप, म्हणजे ज्यावेळेस जनरेटर मागच्या क्वेश्चन मध्ये मी जनरेटर सांगितलं कोणता जनरेटर कुठे वापरला जातो, त्यापैकी बघा फक्त आर्क वेल्डिंग साठी काय होतं माहिती का, डिफरन्शियली कंपाऊंड जनरेटरमध्ये जो फ्लक्स असतो अपोजिट डायरेक्शन असतो, फ्लक्स अपोजिट डायरेक्शन नसल्यामुळे काय असतं, व्होल्टेज कमी होणार. व्होल्टेज कमी होऊन तिथं करंट वाढत असतो आणि ते कॉन्स्टंट आर्क आपल्याला तिथे भेटतो. म्हणून आपण डिफरन्शियली कंपाऊंड जनरेटर कशासाठी वापरत असतो, इलेक्ट्रिकल आर्क वेल्डिंग साठी वापरत असतो. या व्यतिरिक्त या जनरेटरचा कुठेही उपयोग होत नाही. म्हणजे याचं बरोबर उत्तर येणार डिफरन्शियली कंपाऊंड डीसी जनरेटर. हा क्वेश्चन खूप साऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा विचारला जातो, त्याच्यामुळे हा एक क्वेश्चन, हा एकच यूज आहे त्याचा, त्याच्यामुळे हा एक व्यवस्थित लिहून ठेवा तुम्ही. बघा, क्वेश्चन नंबर 37 काय म्हणतो, विच इज द प्रॉपर्टी ऑफ वेव्ह वाइंडिंग इन अ डीसी जनरेटर. म्हणजे डीसी जनरेटरमध्ये खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी ही कशाची आहे, वेव्ह वाइंडिंगची आहे. जर तुम्ही माझं याच्या आधीचं लेक्चर जे ज्याच्यात क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले ते जर तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर त्याच्यामध्ये लॅप आणि वेव्ह वाइंडिंगचा मी काय केला, डिफरन्स सांगितला होता. मग आता मेन डिफरन्स काय असतो बघा, दोन टाईपच्या वाइंडिंग असतात, एक असते लॅप वाइंडिंग आणि एक असते वेव्ह वाइंडिंग. एक कोणती असते लॅप, एक असते वेव्ह. मग मी तुम्हाला सांगितलं होतं लॅप वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ इज इक्वल टू नंबर ऑफ पोल असतं आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ इज इक्वल टू 2 असतं. बरोबर, हे मी आधीच्या लेक्चरमध्ये हा डिफरन्स सेम सांगितला होता बघा. मग त्याच्यात ही जी लॅप वाइंडिंग आहे ही आपण वापरत असतो हाय करंट, कशासाठी, हाय करंट आणि लो व्होल्टेजसाठी. हाय करंट आणि लो व्होल्टेज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण काय करत असतो, ही लॅप वाली वाइंडिंग वापरतो. पण वेव्ह वाली वाइंडिंग आपण वापरत असतो लो करंट आणि काय, लो करंट आणि हाय व्होल्टेज. लो करंट आणि हाय व्होल्टेज म्हणजे ज्या मोटरमध्ये आपल्याला माहिती आहे की जिथं करंट कमी आहे आणि व्होल्टेज जास्त राहणार त्या ठिकाणी आपण वेव्ह वाइंडिंग वापरणार. ज्या ठिकाणी करंट जास्त आहे आणि व्होल्टेज कमी आहे त्या ठिकाणी आपण कोणती वाइंडिंग वापरत असतो, लॅप वाइंडिंग वापरत असतो. म्हणजे बघा, यांनी काय विचारलं आपल्याला, लॅप वाइंडिंगच विचारलं ना, डीसी जनरेटरमध्ये वेव्ह वाइंडिंगचे गुणधर्म काय, तर वेव्ह वाइंडिंग काय, लो करंट आणि हाय व्होल्टेज. म्हणजे ऑप्शन नंबर बघा, लो करंट लो व्होल्टेज का नाही, हाय करंट लो व्होल्टेज का नाही, लो करंट आणि हाय व्होल्टेज. म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं काय बरोबर उत्तर आहे. मग आता ऑप्शन डी मध्ये काय झालं, हाय करंट आणि हाय व्होल्टेज, हाय करंट आणि हाय व्होल्टेज साठी वापरली जात नाही. मग बघा इथं मला सांगा, हाय करंट आणि लो व्होल्टेज, इथं कुठे आहे हाय करंट आणि लो व्होल्टेज. मग इथं जर विचारलं असेल ही आली असती लॅप वाइंडिंग. कोणती वाइंडिंग आली असती, लॅप वाइंडिंग इथं वापरली गेली असती. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये वेव्ह वाइंडिंग विचारलं, तर वेव्ह वाइंडिंग विचारल्यामुळे आपल्याला याचं उत्तर काय, लो करंट आणि हाय व्होल्टेज. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. बघा, क्वेश्चन नंबर 38 काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ रेजिस्टन्स वायर यूज इन अ कम्युटेटर कनेक्शन. आता बघा, म्हणजे बघा हे जे काय, हे कम्युटेटरचे कनेक्शन दिले हे आणि हे जे दिसतात हे कम्युटेटरचे सेगमेंट आहेत. हे जे कम्युटेटरचे कनेक्शन दिलेले आहेत, जे आपण वाइंडिंग केली त्या वाइंडिंग मध्ये बघा इथं रेजिस्टन्स लावलेले, त्या रेजिस्टन्स का लावला असं त्यांचं म्हणणं आहे. जर तुम्ही बघितलं असाल तर कम्युटेशन नावाचा एक इफेक्ट होतो, जसं आर्मेचर रिएक्शन असते डीसी जनरेटरमध्ये त्याच पद्धतीनं कम्युटेशन नावाचा एक इफेक्ट होत असतो.
मग आता कम्युटेशन म्हणजे काय, ज्या वेळेस हा करंट कम्युटेटर मधून सरळ सरळ ब्रशकडे जायला पाहिजे, पण म्हणजे बघा आर्मेचरच्या कंडक्टर मधून कम्युटेटर मध्ये आणि कम्युटेटर मधून तो एसीचा डीसी मध्ये कन्वर्ट होणार आणि तो डीसी कडे ब्रशकडे जायला पाहिजे. पण तो करंट असा हा जो डिझायर पाथ आहे आपल्याला, म्हणजे असाच तो करंट जायला पाहिजे, तो डिझायर पाथ फॉलो न करता हा करंट काय करतो, रिव्हर्स डायरेक्शन जायला लागतो. म्हणजे आर्मेचर जे कंडक्टर आहे त्या आर्मेचरच्या कंडक्टरकडे जायला लागतो. मग जर तो करंट आर्मेचरच्या कंडक्टरकडे जात असेल तर त्याच्यासाठी आपण दोन मेथड बघितल्या होत्या. पहिली मेथड असते अपोजिट ईएमएफ मेथड, अपोजिट ईएमएफ मेथड, आणि दुसरी मेथड आपण बघितली त्याला म्हणायचं रेजिस्टन्स मेथड. याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स मेथड. मग बघा या दोन मेथड आपण कशासाठी वापरत असतो, कम्युटेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग जर आपल्याला याच्यात मग मी तुम्हाला सांगितलं इथं रेजिस्टन्स लावला, मग त्याच्यामुळे काय होणार, तुमचा करंट काय या सेगमेंट मधनं पासून ब्रशकडे वापस जायला पाहिजे, बरोबर, म्हणजे आउटपुटला जायला पाहिजे. पण तो जर करंट तुमचा रिटर्न जर का आर्मेचर वाइंडिंग मध्ये असेल तर हे चुकीची गोष्ट आहे. मग याच्यासाठी आपण काय करत असतो, इथं रेजिस्टन्स लावतो, जेणेकरून हा रेजिस्टन्स काय करणार, या वरती जाणाऱ्या करंटला अपोजिट पाथ प्रोव्हाइड म्हणजे काय करेल, अपोजिशन प्रोव्हाइड करेल, आणि तो करंट या साईडला न जाता सरळ सरळ तुमचा करंट कुठे जाईल, ब्रशमध्ये जाईल. म्हणजेच या रेजिस्टन्सचं काय काम आहे रे, या रेजिस्टन्सचं काम असतं की जो म्हणजे याच्यात म्हणजे ऑप्शन नंबर बघा, मेंटेनिंग द कॉन्स्टंट व्होल्टेज का नाही, नलिफाइंग द स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ नाही, इन्क्रीजिंग द स्टॅटिकल इंड्यूस ईएमएफ नाही, स्मूथ रिव्हर्सल ऑफ करंट डायरेक्शन, म्हणजे जी डायरेक्शनची करंट आहे ना याला स्मूथ प्रकारे रिव्हर्स करायचं. आता स्मूथ म्हणजे काय बघा, स्मूथ म्हणजे एकदम याच्यात दिला गुळगुळीत. स्मूथ म्हणजे आपण याला म्हणतो की स्पार्किंग न होता, म्हणजे जर हा वापस पाठवू शकतो पण वापस येताना स्पार्किंग नाही झाली पाहिजे, म्हणून आपण काय करत असतो, इथं रेजिस्टन्स वापरत असतो. आणि अजून एक प्रश्न आहे की स्पार्कलेस कम्युटेशनसाठी आपण इंटरपोल सुद्धा वापरतो. काय वापरतो रे, इंटरपोल. कशासाठी वापरतो, हेच स्मूथ रिव्हर्सल झालं पाहिजे किंवा म्हणजे ज्याचा काय म्हणतो आपण त्याला, स्पार्किंग नाही झाली पाहिजे. स्पार्कलेस कम्युटेशनसाठी आपण काय वापरत असतो, इंटरपोल वापरत असतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, ऑप्शन नंबर डी. हे रेजिस्टन्स कशासाठी लावलेले आहेत, हे रेजिस्टन्स लावले स्मूथ रिव्हर्सल ऑफ करंट डायरेक्शन, म्हणजे त्या करंटच्या डायरेक्शनला हळुवारपणे किंवा एकदम चांगल्या पद्धतीने ते करंटला रिव्हर्स पाठवण्यासाठी. ऑप्शन नंबर आपला क्वेश्चन नंबर 39 काय म्हणतो, व्हाय सॉलिड पोल्स आर यूज इन अ डीसी जनरेटर. पहिली गोष्ट मला सांगा, पोल आपण बघितलं, पोलचं काय काम असतं, पोलवरती आपण कोणती वाइंडिंग ठेवत असतो, फील्ड वाइंडिंग ठेवतो. मग या पोलचं काय काम असतं रे, त्यांनी काय विचारलं की सॉलिड पोल का वापरतात. मग बघा पोल वापरल्यामुळे काय होतं माहितीये का, जो म्हणजे पोल काय करतं, या मॅग्नेटिक सर्किटला कंप्लीट करण्याचं काम करतं. मग त्याच्यात बघा हा जो पोल आहे ना हा लॅमिनेटेड केलेला असतो. मग याचं लॅमिनेट करण्याचं कारण असं, हे पण मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं, लॅमिनेटेड का करतो आपण, कारण आपल्याला ईडी करंट लॉस कमी करायचा असतो. कोणता लॉस कमी करायचा असतो, ईडी करंट लॉस. ईडी करंट लॉसला कमी करण्यासाठी आपण काय वापरतो, लॅमिनेटेड कोर वापरतो किंवा कोणत्याही गोष्टीला लॅमिनेट करतो. आणि हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी, कोणता लॉस, हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी आपण हाय परमिएबिलिटी वाला, ज्याला आपण म्यू म्हणतो, हाय परमिएबिलिटी मटेरियल वापरायचं, किंवा ज्याला आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल असं म्हणतो. बघा हा पण प्रश्न खूप विचारतात, म्हणजे ईडी करंट लॉसला कमी करायचं तुम्ही काय करणार, कोरला लॅमिनेट करणार, आणि हिस्टेरिसिस लॉसला कमी करायचं तुम्ही काय करणार, फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरणार, किंवा ज्याची असं मटेरियल वापरणार की ज्याची परमिएबिलिटी कशी आहे, जास्त आहे. मग याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी, पोल काय यूज करतात, टू रिड्यूस द कॉपर लॉस का नाही, टू इन्क्रीज द रेसिड्युअल मॅग्नेटिझम, रेसिड्युअल मॅग्नेटिझमचाही संबंध नाही, टू डिक्रीज द रेसिड्युअल मॅग्नेटिझम इन्क्रीज किंवा डिक्रीज हे कशावरती डिपेंड करत असतं, त्या कोरवरती डिपेंड करतं, आपला आर्मेचरची कोर आहे त्याच्यावर डिपेंड करतं. टू रिड्यूस द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक पाथ, म्हणजे आपण जे पोल आहे ना सॉलिड पोल कशासाठी वापरत असतो, की जेणेकरून आपला जो मॅग्नेटिक पाथ जाणार आहे किंवा मॅग्नेटिक सर्किट जे कंप्लीट होणार आहे, या सर्किटला एकदम रिलक्टन्स फ्री पाथ, म्हणजे कमी अपोजिशन वाला पाथ काय करण्यासाठी, प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय वापरत असतो, पोल वापरत असतो. जर तिथं पोल वापरले तर बघा तिथे एअर गॅप राहणार, आणि एअर हे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे, आणि डायइलेक्ट्रिक एअर हे डायइलेक्ट्रिक मटेरियल असल्यामुळे तिथं रिलक्टन्स जास्त होईल, म्हणून आपण काय वापरतो, हे पोल वापरत असतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, टू रिड्यूस द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक पाथ. आता क्वेश्चन नंबर 40 काय म्हणतो, विच मेटल इज यूज टू मेक द लार्ज कॅपॅसिटी ऑफ डीसी जनरेटर योक. आता बघा डीसी जनरेटरचा योक बनवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरतो, तर याचे दोन उत्तर राहू शकतात. बघा योक बनवण्यासाठी दोन प्रकारचे मिळू, एक असतो कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्न, स्टील किंवा कास्ट आयर्न सुद्धा आपण वापरतो, कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्न सुद्धा वापरतो. पण हे जे वापरतो ना आपण, हे वापरत असतो स्मॉल मशीनसाठी. कशासाठी, स्मॉल मशीन, ज्याच्या म्हणजे स्मॉल कॅपॅसिटीच्या ज्या मशीन आहेत त्यासाठी आपण काय वापरत असतो, कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्न वापरत असतो. पण ज्या लार्ज मशीन, इथं काय विचारलं त्यांनी, मोठ्या क्षमतेच्या मशीन विचारलं, मग या मोठ्या क्षमतेच्या मशीनसाठी आपण काय वापरतो,
मोठ्या क्षमतेच्या मशीन त्याच्यासाठी रोल स्टील वापरत असतो. काय वापरत असतो आपण? रोल स्टील वापरत असतो. जर हे उत्तर ऑप्शन नंबर ए केव्हा असतं? ज्यावेळेस यांनी इथं मोठ्या क्षमतेच्या डीसी मशीन नसतं दिलं त्यावेळेस आपलं ऑप्शन नंबर ए असतं. पण इथं यांनी काय दिलेलं आहे की लार्ज मशीन, लार्ज कॅपॅसिटीच्या ज्या मशीन त्यासाठी आपण काय वापरत असतो? ऑप्शन नंबर डी रोल स्टील वापरत असतो. पण स्मॉल कॅपॅसिटीच्या मशीनसाठी आपण मी सांगितलं काय वापरतो? कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्न वापरत असतो. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो? क्वेश्चन नंबर 41, व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्प्लिट रिंग इन अ डीसी जनरेटर? डीसी जनरेटर मध्ये असणाऱ्या स्प्लिट रिंगला, बघा कोणती रिंग आहे? स्प्लिट रिंगचा आपण म्हणजे डीसी जनरेटर मध्ये स्प्लिट रिंगचे कार्य काय आहे? डीसी जनरेटर या हा सेम प्रश्न नाही का आपल्या आधीच्या मॉड्यूलमध्ये पण होता. डीसी स्प्लिट रिंग आपण कशासाठी वापरतो? जो सप्लाय जनरेटर मध्ये तयार होतो त्याला एकाच डायरेक्शन जर का आपल्याला घ्यायचं असेल त्याच्यासाठी आपण काय वापरत असतो? स्प्लिट रिंग वापरत असतो. मग बघा ऑप्शन नंबर ए काय म्हणतं? सप्लाय आउटपुट कंटिन्युअसली. आपल्याला आउटपुटला सप्लाय करण्यासाठी आपण ब्रश वापरणार आहे. काय वापरणार? ब्रश वापरणार. म्हणजे हा ऑप्शन नंबर ए पण नाही. मग ऑप्शन नंबर बी काय म्हणतं? मेक आउटपुट इन अ युनि डायरेक्शन, म्हणजेच एकाच डायरेक्शन, युनि डायरेक्शन एकाच दिशेने. कोणत्या दिशेने? एकाच दिशेने आउटपुट घेण्यासाठी आपण काय वापरत असतो? स्प्लिट रिंग वापरत असतो. म्हणजे याचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर बी. एका डायरेक्शनला आउटपुट घेण्यासाठी आपण काय वापरतो? स्प्लिट रिंग वापरत असतो. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय? क्वेश्चन नंबर 42, विच टाइप ऑफ व्होल्टेज इंड्यूस डायनॅमिकली इन डीसी जनरेटर? म्हणजे डीसी जनरेटर मध्ये कोणत्या प्रकारचे व्होल्टेज गतिमान प्रेरित केले जाते? बघा डीसी, मी तुम्हाला सांगितलं होतं की या जगामध्ये कुठेही जर का सप्लाय तयार होत असेल तर तो एसी सप्लाय तयार होत असतो. मग आता बघा आपल्या जनरेटरचा डीसी आहे पण सप्लाय तयार झाला एसी. या तयार झालेल्या सप्लायला एसीचं डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठीच आपण काय वापरत असतो? कम्युटेटर वापरत असतो. काय वापरतो? कम्युटेटर वापरत असतो. मग आता मला सांगा, म्हणून आपण याला डीसी जनरेटर म्हणतो. तर इनिशियली डीसी जनरेटर मध्ये सुद्धा कोणता सप्लाय तयार असतो? एसी अल्टरनेटिंग, म्हणजे काय म्हणते? अल्टरनेटिंग व्होल्टेज तयार होत असतं. मग तेच विचारलं की विच टाइप ऑफ व्होल्टेज इज इंड्यूस इन डायनॅमिकली डीसी जनरेटर? तर याच्यामध्ये कोणतं अल्टरनेटिंग व्होल्टेज काय होत असतं? आपल्या डीसी जनरेटर मध्ये इंड्यूस होत असतं. मग या अल्टरनेटिंग व्होल्टेजचं मी सांगितलं एसीचं डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय वापरतो? कम्युटेटर वापरतो. मग आपण ब्रशेस थ्रू सप्लाय काय करतो? आउटपुटला घेत असतो. अशा प्रकारे 42 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. काय आहे? अल्टरनेटिंग व्होल्टेज. बघा आता हे झाले. आज आपण टोटल जवळपास 14 प्रश्न काय केले? एक्सप्लेन केले. व्हिडिओची लेंथ खूप जास्त होत होती म्हणून मला विद्यार्थ्यांनी नाही का भरपूर विद्यार्थ्यांनी सजेस्ट केलं की सर व्हिडिओ नाही का तुम्ही एक 20 ते 30 मिनिटाचे बनवा. म्हणून बघा 20 ते 30 मिनिटात जर का व्हिडिओ बनवायचा असेल तर आपल्याला नाही का 10 ते 15 क्वेश्चन एक्सप्लेन करता येतील. जर क्वेश्चन एक्सप्लेन नाही केले तर व्हिडिओ लवकर होईल. पण बघा क्वेश्चन जर का एक्सप्लेन नाही केले तर मग त्याचा फायदाच राहणार नाही. त्यासाठी नाही का आजच्या व्हिडिओमध्ये मी काय केलंय? फक्त 14 प्रश्न एक्सप्लेन केले. बाकीचे जे उरलेले प्रश्न बघा, या 14 प्रश्न नंतर जे समोरचे प्रश्न आहेत हे मी नाही का याचा पार्ट, आता हा झाला पार्ट 2, या पार्ट 3 मध्ये काय करणार? बाकीचे क्वेश्चन मी कव्हर करणार डीसी जनरेटरचा. जर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील मॉड्यूल रिलेटेड, इलेक्ट्रिशियनच्या किंवा इलेक्ट्रिक रिलेटेड, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच आपण हा व्हिडिओ संपू. धन्यवाद.